हॅलो स्टुडंट्स, आपण आता नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता लास्ट व्हिडिओजमध्ये ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. त्याच्यामधला आपला नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड. सो ब्लड म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे ब्लड म्हणजे, तर आपल्या शरीरात उपलब्ध असणारं रक्त, त्यालाच आपण काय म्हणतो ब्लड. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये ब्लड हे प्रेझेंट असतं. सो there is some functions and structure of blood. So blood, it is a red color, it is a red colored fluid. फ्लुइड म्हणजेच काय तर द्रव पदार्थ. रक्त कसा आहे, एक लाल रंगाचा चिकट असा द्रव पदार्थ आहे. आणि ज्या रक्तामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रेझेंट असतो ते रक्त डार्क रेड कलरमध्ये आपल्याला दिसून येतं. The oxygenated blood has dark red color. म्हणजे जे ऑक्सिजन युक्त रक्त असतं त्याचा जो रंग असतो तो सगळ्यात जास्त म्हणजे एकदम डार्क गडद असा लाल रंग त्या रक्ताला प्राप्त होतो. त्यानंतर जी रक्ताची जी चव असते म्हणजे जी टेस्ट असते, इट इज अ सॉल्टी टेस्ट. खारट अशी आपल्या रक्ताची चव असते. फक्त मानवी रक्ताची जी चव असते ती कशी असते, खारट अशी किंवा सॉल्टी टेस्ट आपण त्याला म्हणू शकतो. देन इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज. म्हणजे रक्तामध्ये जो फ्लुइड असतो किंवा जो द्रव पदार्थ असतो त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे पेशीसुद्धा उपलब्ध असतात. टिश्यू म्हणजे उतीसुद्धा उपलब्ध असतात. छोट्या छोट्या न दिसणाऱ्या ज्या उती असतात त्या कशामध्ये उपलब्ध असतात, तर रक्तामध्ये जो द्रव पदार्थ असतो त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे उती ज्या असतात त्या उपलब्ध असतात. त्यानंतर pH ऑफ ब्लड इज 7.4. pH म्हणजेच काय तर सामू, द्रावणाचा सामू आपण म्हणू शकतो किंवा pH ऑफ लिक्विड. ह्याचा pH मध्ये आपण काय बघतो तर तो जो लिक्विड आहे ते ॲसिडिक आहे, बेसिक आहे किंवा न्यूट्रल फॉर्ममध्ये आहे. तर इथे जे आपलं ब्लड आहे त्याचा जो pH आहे ते 7.4 मध्ये आहे. 7.4 असल्यामुळे ब्लड आपलं कोणत्या प्रकारामध्ये येतं, दॅट ब्लड इट इज कम इन टू द न्यूट्रल फॉर्म. न्यूट्रलमध्ये आपलं ब्लड येतं. त्यानंतर इट इज कंपोज्ड बाय 2 मेन कंपोनेंट्स लाईक प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. म्हणजे रक्त कशापासून तयार होतं तर रक्तामध्ये जे प्लाझ्मा म्हणजे जो रक्तद्रव आणि ब्लड सेल्स म्हणजे ज्या रक्तपेशी असतात त्यापासून आपलं रक्त जे असतं, जे ब्लड्स असतं त्या ब्लडचं फॉर्मेशन होत असतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दॅट ब्लड इट इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज. द ऑक्सिजनेटेड ब्लड हॅज रेड डीप कलर अँड सॉल्टी इन टेस्ट अँड इट्स pH अबाउट 7.4. and blood is composed by 2 main components like plasma and blood cells. Okay, write this. This is the properties of bloods, that blood has a red colored fluid. The oxygenated blood have dark red colored. Then blood is in a salty in a taste. It is a fluid connective tissues. The pH of blood is 7.4 and it is composed by 2 components like plasma and blood cells. Okay, now here the first component of the blood is a plasma. Plasma means what? Okay, first one is a plasma. प्लाझ्मालाच आपण काय म्हणतो तर रक्तद्रव. रक्तामध्ये जो द्रव पदार्थ असतो त्यालाच आपण काय म्हणतो प्लाझ्मा. जेव्हा बघा आपण कधी आजारी असतो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर कधी कधी आपल्याला ब्लडच्या टेस्ट करायला सांगतात. तेव्हा ब्लडच्या टेस्टमध्ये रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता प्लाझ्मा सेल्स, RBC, WBCs, इझिनोफाइल्स, बॅसोफाइल्स, अशा प्लेटलेट्स. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अल्ब्युमिन्स, देन ग्लोब्युलिन्स, फायब्रिनोजन अशा वेगवेगळे घटक दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की त्या किती प्रमाणात हव्यात.
10 to 20, मग त्याचं प्रमाण आपल्या शरीरात किती आहेत, त्यांची आपल्या शरीरात असण्याची, आपल्या शरीराला किती प्रमाणात गरजेचं आहेत आणि त्यामधलं किती प्रमाण आपल्या शरीरात आत्ता सध्या उपलब्ध आहे, अशा प्रकारे त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं. म्हणजे हे सगळे जे घटक आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या रक्तामध्ये उपलब्ध असतात. सो ऑल दिस ingredients म्हणा किंवा न्यूट्रिएंट्स म्हणा, all these ingredients are present in our blood and the blood has only two main components. The first one is a plasma and second one is a blood cells. त्यालाच आपण रक्तपेशी असं म्हणू शकतो. आणि प्लाझ्मा म्हणजेच काय, जो रक्तामध्ये चिकट द्रव उपलब्ध असतो त्याला आपण रक्तद्रव किंवा प्लाझ्मा असं म्हणतो. तर प्लाझ्मामध्ये बघूया फर्स्ट पॉइंट, इट इज अ पेल येलो कलर्ड, इट इज पेल येलो म्हणजे एक फिक्कट पिवळसर रंगाचा असा तो चिकट द्रव असतो. इट इज अ पेल येलो, क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन, क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन. ओके, बघा म्हणजे प्लाझ्मा कशा प्रकारे, आपल्याला जर प्लाझ्मा ओळखायचं असेल की रक्तामध्ये प्लाझ्मा आहे तर आपण कशा प्रकारे ओळखू शकतो, दॅट इट इज पेल येलो. पेल येलो म्हणजे फिक्कट पिवळसर असा त्याचा रंग असतो, ते क्लिअर सोल्युशन असतं. आणि इट इज अ स्लाइटली अल्कलाइन म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे आम्लाचे गुणधर्म आपल्याला आढळून येतात किंवा थोडंसं ॲसिडिक नेचर ते आपल्याला दाखवतं. देन इट कंटेन्स, आता प्लाझ्मामध्ये कोणकोणते घटक असतात बघा, इट कंटेन्स, if you have possible to write, then if you have a book, then check in your textbook that have plasma, that there is a difference between the plasma and blood cells. It contain 90 to 92% water. Write down this in your notebook. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहून घेऊ शकता, छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ते, कारण एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं दॅट राईट डाऊन अबाउट द प्लाझ्मा. प्लाझ्माचे तुम्हाला गुणधर्म विचारले जातात, त्याची वैशिष्ट्ये विचारली जातात. मग त्यामुळे तुम्ही काय लिहाल तर तुम्हाला हे सगळं लिहिणं गरजेचं आहे की प्लाझ्मा कशा स्वरूपात असतो, कुठे आढळून येतो, प्लाझ्मामध्ये कोणकोणते घटक उपलब्ध असतात. तर मग बघा 90, त्याच्यामध्ये इट कंटेन्स 90 to 92% वॉटर, 6 to 8% प्रोटीन्स, देन 1 to 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट, this is your short notes, so you have to write in your notebook also. Then third ह्याच्यातला आहे अल्ब्युमिन. ओके, अल्ब्युमिन डिस्ट्रीब्यूट्स द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. हे जे अल्ब्युमिन आहे ते काय करत असतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर म्हणजे शरीराच्या सर्व भागांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे जे काम आहे रक्तामार्फत ते कोण करत असतं, रक्तामध्ये जो अल्ब्युमिन नावाचा घटक उपलब्ध असतो तो घटक काय करतो, देर इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर फॉर द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे रक्तामार्फत शरीराच्या विविध भागांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, दॅट इज अ अल्ब्युमिन. देर इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. Then third one is a globulins, sorry fourth one is a globulins. आता हे ग्लोब्युलिन्स काय करत असतात, टू प्रोटेक्ट, इथं लिहिते मी, इथं बघा ग्लोब्युलिन्स. राईट डाऊन दिस पॉइंट इन युअर नोटबुक or take a screenshot. Globulins to protect your body.
म्हणजे रक्तामध्ये जे बॅक्टेरियाज वगैरे एंट्री करतात. कधी कधी आपल्याला जखम झाल्यानंतर बघा हवेतील जे बॅक्टेरियाज असतात त्या रक्तामार्फत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तेव्हा अशा बॅक्टेरियाजपासून शरीराचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं? तर ग्लोब्युलिन्स. Then next one is a fibrinogen and prothrombin. Fibrinogen and prothrombin. So हे काय करत असतात? It is help in a blood clotting process. Help in blood clotting process. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय? तर रक्त सुकवणे किंवा रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया असते, हेल्प इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. याच्यासाठी फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं जे घटक आहे ते काय करतं? आपल्याला जखम झाल्यानंतर लागल्यानंतर शरीरातून खूप प्रमाणात रक्तस्राव होतो, रक्त वाहायला लागतं. त्यावेळेस थोड्या वेळानंतर आपण बघू शकतो की एका जागी आपलं रक्त सुकलेलं किंवा गोठलेलं आपल्याला दिसून येतं. रक्ताच्या गुठळ्या तयार झालेल्या असतात. तर त्या कशामुळे होतात? तर आपल्या रक्तामध्ये जे फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं घटक असतो तो घटक काय करतो? तर रक्त गोठण्याचं काम करतो, म्हणजेच ब्लड क्लॉटिंगचं काम करतो. त्यामुळे काय होतं? तर शरीरातून अतिरिक्त रक्तप्रवाह अडला जातो, जास्त रक्त आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही. हे आहेत प्लाझ्माचे काही घटक. तसेच प्लाझ्मामध्ये इनऑर्गॅनिक आयन्स पण असतात, लाईक कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. ते काय करतात? दे कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. शरीरामध्ये जे स्नायू आहेत, जी नर्व सिस्टीम्स आहेत, त्यांचं जे काम आहे ते काम कंट्रोल करण्याचं, त्यांचं जे कार्य आहे ते कंट्रोल करण्याचं जे काम असतं ते कोण करतं? इनऑर्गॅनिक आयन्स, म्हणजे लाईक पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम. हे जे आयन्स प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात ते त्यांचं फंक्शन कंट्रोल करण्याचं काम करत असतात. पुन्हा एकदा बघा, रक्तामध्ये पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा घटक उपलब्ध असतो दॅट इज अ प्लाझ्मा. ओके, सो अ प्लाझ्मा इज अ पेल येलो, clear and slightly alkaline liquid or fluid. It contains 90 to 92% of water, 6 to 8% proteins and 1 to 2% of inorganic salts. Then albumin. Albumin helps to distribute the water at various parts of the body. Then globulins. Globulins is protect your body from the outer bacteria. Then fibrinogen and prothrombin. Fibrinogen and prothrombins help in a blood clotting process and they control the excess blood loss from the body. Okay, now next components of the blood, it is a blood cells किंवा रक्तपेशी, ज्यालाच आपण रक्तपेशी असं म्हणतो. तो काय आहे? इट इज अ सेकंड वन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ द blood, that is a blood cells. Blood cells is also divided into two types, RBCs and WBCs. RBC means red blood corpuscles and WBC means white blood cells. Okay, here I am writing blood cells. रक्तपेशी. रक्तामध्ये ज्या पेशी उपलब्ध असतात त्याला आपण रक्तपेशी किंवा ब्लड सेल्स असं म्हणतो. तर ह्या ज्या ब्लड सेल्स असतात त्या सुद्धा दोन प्रकारच्या आहेत. पहिला आहेत RBC. RBC म्हणजे काय? रेड ब्लड कॉर्पस्कल्स. ओके, दिस इज अ फुल फॉर्म ऑफ RBC. तुम्हाला एक्झाममध्ये फुल फॉर्म पण विचारला जातो कधी कधी, फिल इन द ब्लँक्समध्ये. सो राईट डाऊन दिस फुल फॉर्म. अँड दिस इज अ WBC मीन व्हाईट ब्लड सेल्स. ओके, नाव हिअर RBC. फर्स्ट आपण बघूयात RBC. RBC म्हणजे काय? रेड ब्लड कॉर्पस्कल्स. त्यालाच आपण मराठीमध्ये तांबड्या रक्तपेशी किंवा लोहित रक्तकणिका असंही म्हणतो. तर बघूयात ह्या RBCs काय? दे आर स्मॉलर सर्क्युलर अँड
nucleated cells. First point is a small circular enucleated cells. ओके, मीन्स व्हॉट, दे आर स्मॉल सर्क्युलर्स. बघा ह्यांचा आकार कसा असतो, वर्तुळाकार असतो परंतु छोटा असतो. ठीक आहे, ह्या ज्या RBCs म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल्स आहेत त्यांचा जो आकार असतो तो खूप छोटा असतो परंतु वर्तुळाकार असतो आणि या वर्तुळाला केंद्रक नसतं. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्तुळाचा मध्य असतो, प्रत्येक वर्तुळाला केंद्रक उपलब्ध असतं, परंतु ह्या ज्या RBCs आहेत ह्या आकाराने खूप छोट्या असतात आणि त्यामुळे त्यांना जे केंद्रक उपलब्ध नसतं. म्हणजे कशा असतात त्या इन्युक्लिएटेड. इन्युक्लिएटेड म्हणजे काय, ज्या वर्तुळाला केंद्रक नसतं, मध्यभाग नसतो त्याला आपण इन्युक्लिएटेड असं म्हणतो. म्हणूनच बघा RBCs इज अ स्मॉल सर्क्युलर अँड इन्युक्लिएटेड सेल्स. म्हणजे त्या आकाराने लहान आहेत, वर्तुळाकार आहेत परंतु त्यांच्या वर्तुळाला केंद्रक नाही आहे किंवा अकेंद्रकी आपण त्यांना म्हणू शकतो. देन नेक्स्ट पॉइंट, these cells appear red due to hemoglobin. These cells appear red due to HB. HB means what? Hemoglobin. रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असतं त्या हिमोग्लोबिनमुळे या पेशींना लाल रंग प्राप्त झालेला असतो. म्हणजे बघा दिस सेल्स ॲपियर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. म्हणजे ह्या रेड ब्लड सेल्सला किंवा RBCsला जो लाल रंग असतो तो कशामुळे प्राप्त झालेला असतो, तर रक्तामध्ये जे HB जे हिमोग्लोबिन उपलब्ध असतं त्या हिमोग्लोबिनमुळे या पेशींना लाल रंग प्राप्त झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर आहे ह्या बघा एका रक्ताच्या थेंबामध्ये म्हणजे 1 ड्रॉप ऑफ blood, it is present into 50 to 60 lakhs. It is present between 50 to 60 lakhs. म्हणजे एका रक्ताच्या थेंबामध्ये जवळजवळ 50 ते 60 लाखापर्यंत RBCs आपल्याला आढळून येतात. आणि ह्यांचा जो जीवनकाळ म्हणजे या साधारण 100 ते 127 दिवस जगू शकतात. It is lived between 100 to 127 day. ओके, देन व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे त्याला आपण WBC असं म्हणतो. तर या ब्लड सेल्स कशा असतात, याच्या अपोजिट म्हणजे जशा ह्या स्मॉल आहेत तर ह्या आकाराने कशा असणार, लार्ज. सर्क्युलर अँड न्यूक्लिएटेड. हे सगळे पॉईंट्स छोटे छोटे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी पडतील. म्हणजे बघा ह्या आकाराने लार्ज असतात, सर्क्युलर असतात आणि न्यूक्लिएटेड म्हणजे ह्यांना केंद्रक असतो. जसं RBCs ह्या छोट्या असतात आणि त्यांना केंद्रक नसतो, त्याविरुद्ध पांढऱ्या रक्तपेशी ह्या आकाराने मोठ्या असतात आणि त्यांना केंद्रक हा उपलब्ध असतो. त्यानंतर दे प्रोड्यूस्ड इन रेड बोन मॅरो. आणि ज्या रेड बोन मॅरो असतात, बोन मॅरो याच्यामध्ये WBCची निर्मिती होते. प्रोड्यूस्ड इन असं लिहा, दे आर प्रोड्यूस्ड इन रेड बोन मॅरो. आणि ह्या काय करतात, ते ॲक्ट ॲज अ सोल्जर्स इन अवर बॉडी. प्रोटेक्शन करतात. पांढऱ्या पेशी काय करतात, आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला कुठला आजार झाला तर त्या आजारामध्ये जे बॅक्टेरियाज जर्म्स शरीराच्या आतमध्ये तयार होतात त्यांच्यापासून शरीराचं संरक्षण करण्याचं काम कोण करत असतं, ह्या पांढऱ्या रक्तपेशी करत असतात. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींची संख्या ही कमी होते तेव्हा आपल्याला दुर्धर असे आजार होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा यांचं फंक्शन काय आहे, दिस सेल्स अटॅक द पॅथोजन्स एंटरिंग आवर बॉडी अँड दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबायल डिसीज. म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या जे घटक आहेत त्यांच्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात आणि आपल्याला दुर्धर अशा आजारापासून वाचवतात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे ह्याच्यातला तो आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स म्हणजेच काय,
तिसरं आहे प्लेटलेट्स. म्हणजे आपल्या रक्तामध्ये अशा छोट्या छोट्या चकतीसारख्या आकाराचे घटक असतात, त्यांनाच आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. अशा छोट्या छोट्या चकतीसारख्या आकाराचे जे घटक आपल्या रक्तामध्ये उपलब्ध असतात त्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. सो दिस आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. तुम्ही इथं बघू शकता त्या आकाराने खूपच लहान असतात आणि डिस्क शेप्ड चकतीसारख्या आकाराच्या आपल्याला दिसून येतात, त्याला आपण काय म्हणतो? प्लेटलेट्स. अँड 2.5 to 4 lakhs प्लेटलेट्स आर प्रेझेंट इन. म्हणजे एका रक्ताच्या थेंबामध्ये किती प्लेटलेट्स उपस्थित असतात? 2.5 ते 4 लाख एवढ्या प्लेटलेट्स एका रक्ताच्या थेंबामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर याचं कार्य काय असतं? दॅट प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. म्हणजे रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये प्लेटलेट्स ह्या भाग घेताना आपल्याला दिसून येतात, किंवा ब्लड क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करण्याचं काम कोण करतं? तर प्लेटलेट्स सुद्धा त्याच्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात मदत करतात.